श्री स्वामी समर्थ। रक्षाबंधन दिवशी भद्राकाळ टाळा, राखी फक्त शुभ मुहूर्तावरच बांधा। राखी म्हणजे फक्त एक दोरा नाही, तो असतो बहिणीच्या प्रेमाचा, काळजीचा आणि आशीर्वादाचा धागा। भाऊ बहिणीचं नातं म्हणजे श्रद्धा, समर्पण आणि निस्सीम माया। पण यंदाच्या रक्षाबंधनात एक विशेष गोष्ट लक्षात ठेवायला हवी। भद्राकाळ, हो, रक्षाबंधन 2025 मध्ये भद्राकाळ येणार आहे आणि हा काळ राखी बांधण्यासाठी अत्यंत अशुभ मानला जातो। भद्राकाळात राखी बांधल्याने अपशकुन होतो, भावाच्या जीवनात संकटे ओढवतात, दुष्परिणाम घडतात। शास्त्र सांगतं, भद्रा ही एक शक्ती आहे जी विशिष्ट वेळेत सक्रिय होते। ही वेळ पूजा पाठ, शुभकार्य आणि रक्षाबंधनासाठी टाळावी लागते। त्यामुळे बहिणींनो, तुमच्या प्रेमाच्या धाग्यात संकट येऊ नये म्हणून भद्राकाळ टाळा आणि राखी फक्त शुभ मुहूर्तावरच बांधा। चला पाहूया, यावर्षी रक्षाबंधनाचा योग कोणता आहे। 2025 मध्ये रक्षाबंधन दिनांक आहे 9 ऑगस्ट, शनिवार। या दिवशी भद्राकाळ सकाळपासून दुपारी रात्रीचा 1:10 वाजेपर्यंत असेल, म्हणून त्याआधी राखी बांधणं टाळा। शुभ मुहूर्त दुपारी रात्रीचा 1:10 नंतर संध्याकाळी सकाळचे 7 वाजेपर्यंत। हा काळ राखी बांधण्यासाठी अतिशय शुभ मानला जातो। भाऊ बहिणीचं प्रेम अबाधित राहावं, भाऊचं आयुष्य सुखी, निरोगी, यशस्वी व्हावं, या शुभ इच्छेने राखी बांधा आणि मनापासून प्रार्थना करा। पण एवढंच नाही, अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा। राखी खरेदी करताना काही गोष्टी टाळाव्या लागतात। अनेक राख्या बाजारात आकर्षक दिसतात, पण त्या ऊर्जेच्या दृष्टीने अशुभ असतात। अशा काही राख्या आहेत ज्या चुकून सुद्धा खरेदी करू नयेत। तुटकी, खराब झालेली राखी वाईट शकुनाचे लक्षण मानले जाते। काळ्या रंगाची राखी ही नकारात्मक ऊर्जेला आकर्षित करते। लोखंडी किंवा धारदार डिझाईन असलेली राखी हे वस्त्र आणि शरीरासाठी दोष निर्माण करू शकते। मृत व्यक्तीच्या नावाची राखी किंवा वापरलेली राखी, ही आधी वापरलेली राखी पुन्हा वापरणे शास्त्रतः निषिद्ध आहे। तसेच राखी खरेदी करताना शुद्धता, सात्विकता आणि श्रद्धा यांचा विचार करा। चंदन, मौली, रेशीम धाग्याची राखी शुभ मानली जाते। स्वस्तिक, ओम, गणेश यांसारखी चिन्ह असलेली राखी देखील शुभ फल देणारी असते। आणि हो, राखी बांधताना एक महत्त्वाची गोष्ट, भावाच्या उजव्या हातावरच राखी बांधा। राखी बांधताना भावाला तिळक लावा, ओवाळा आणि गोडधोड खाऊ घाला। तुमची भावना जितकी शुद्ध, तितकी ती राखी प्रभावी। तुमचा हेतू जितका सकारात्मक, तितकी तुमच्या भावाच्या आयुष्यात भरभराट। भाऊ आणि बहीण यांचं नातं ही देवाची देणगी आहे। ते नातं टिकवायला, वाढवायला आणि सुरक्षित ठेवायला आपण जपायला हवे काळ, वेळ, श्रद्धा आणि संस्कार। म्हणूनच रक्षाबंधन 2025 मध्ये राखी फक्त शुभ मुहूर्तावरच बांधा, भद्राकाळात अजिबात नाही। आणि राखी खरेदी करताना फक्त फॅशनकडे पाहू नका, तर त्या राखीच्या ऊर्जेचा, भावनेचा, प्रभावाचा विचार करा। एक प्रेमळ राखी, एक योग्य वेळ आणि मनापासूनची शुभेच्छा यांनीच घडते खरं रक्षाबंधन। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका।